महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञानड़ी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. त्याने त्याचं निरीक्षण 4-5 वेळा केलं आणि सर्वांनी 2-2 इंच कमी केलं दोन्हीकडून चारी बाजूने. ती कडी बनली, पूर्ण बॅटन वुडन बॅटन राहिली ती. आता मंत्र्याने विचार केला की आता 4-5 जणांनी निरीक्षण केलं, एक तरी ओके झालाच असेल. आता जेव्हा त्या मिस्त्रीने बांधकाम जो करत होता कन्स्ट्रक्शन, जेव्हा छताच्या लेवलला पोचल्या भिंती, तेव्हा त्या बेलदारांना सांगितलं की बाबा जा तुळई आणा उचलून. त्याने पाठवले 10-12, 10-12, 15 आणि आणा ती तुळई उचलून. किती जड होती आणि 2 फूट आणि 2 फूट बाय 1.5 फुटाची कमीत कमी, 15, 16, 20 फूट लांब. तर 15-20 माणसं गेली उचलण्यासाठी बेलदार. आणि तिकडे जाऊन पाहिलं, त्यांनी मंत्रीजींना विचारलं की बाबा आम्हाला ती तुळई हवी आहे, कारागिराने मागवली आहे. मंत्री म्हणाला घेऊन जा ही बघा. आता ती तर 2 जणांनी घेतली खांद्यावर, बाकीचे गेले रिकामेस. आता ते कारागिरापाशी जाऊन म्हणाले की घे बाबा कारागिरा तुळई घे. तो बघत राहिला, म्हणाला अरे मी तर तुळई मागवली होती, तुम्ही तर कडी घेऊन आलात. आता बरोबर मंत्रीजी आले. मंत्रीजी काय म्हणाले की कारागीर तू तर मला बोलणंच खायला लावलं असतास. यात तर बऱ्याच त्रुटी होत्या. 5 कारागीर बोलवले मी आणि त्यांनी येऊन ही तुळई नीट सेट केली. तो म्हणाला काय डोंबल सेट केली आहे, त्यांनी तर नाश करून टाकला याचा. म्हणाले कडी करून ठेवली आहे मूर्खांनी प्रभुत्वाच्या लालसेने. 5-5 रुपये घेऊन गेले आणि हे काम बिघडवून गेले. आणि त्याने कपाळावर हात मारला त्या कारागिराने, म्हणाला सत्यानाश केला, सगळा सत्यानाश केला. मग अजून एक तुळई आणली गेली आणि मग तेव्हा तो राजाचा महाल तयार झाला. तर पुण्यात्म्यांनो, हे असे नीम हकीम आहेत, यांना सद्ग्रंथांचे ज्ञान तर नव्हतेच आणि तुळईची कडी केली. 700 श्लोकांच्या गीतेला कितीतरी छाटून 383 चांगले बाकी खोटे. अरे वा, अरे वा, अरे वा भल्या माणसा, तू तर असा नाश करण्याचा ठेका घेऊन ठेवलायस अध्यात्म मार्गाचा. आता हे लोक, हे पारखी जे संत आहेत, हे अभिलाष दासासारखे, तर याचे भक्त सांगतात की याने मोठं पुस्तक लिहून ठेवलंय. वेद काय सांगतात, हे खूप चांगली पुस्तक आहे यांचे. ते दासाने वाचले याचं पुस्तक, वेद काय सांगतात. आणि हा काय म्हणतो की मी वेद वाचले आहेत. अरे मी आजही वाचत असतो. आणि याला विचारलं की वेदात परमात्मा निराकार सांगितलाय. म्हणाला नाही नाही, असं काही नाहीच आहे त्यात. मग याला कोणीतरी प्रश्न केला की तुम्ही तर म्हणता की परमात्मा कुणाला लाभ हानी नाही पोचवू शकत, म्हणजे कुणाचे? यालाच विचारतात, कारण याचं विधान आहे. हा स्वतः पण म्हणतो. याच्या पुस्तकात लिहिलंय की प्रारब्धाची कर्मे म्हणजे नशिबातील सुखदुःखे जीवाला भोगावीच लागतील, यात कोणताच बदल नाही होऊ शकणार. आणि हा म्हणतोय की मी वेद वाचलेत. याने काय खाक वेद वाचलेत? आता दाखवतो की वेदात काय सांगितलंय. वेदात तर लिहिलंय की परमात्मा घोर पापाचा पण विनाश करतो. हे पहा, यजुर्वेद. आणि हा महर्षी दयानंद सरस्वतींनी केलेला याचा अनुवाद आहे. प्रकाशक आहेत सार्वजनिक आर्य प्रतिनिधी सभा 2/5 महर्षी दयानंद भवन, रामलीला मैदान, नवी दिल्ली. दिल्लीहून इथून. आणि हे इथून छापलंय प्रिन्स ऑफसेट प्रिंटर्स, 1510 पटौदी हाऊस, दर्यागंज, नवी दिल्लीहून. 8व्या अध्यायाचा
आणि 13वा श्लोक दाखवतो तुम्हाला. 8व्या अध्यायाचा 8 अष्ट दशो याचा 13वा श्लोक. यात काय लिहिलंय की देवकृतस्य एनस्य एव जनमसी, मनुष्यकृतस्य एनस्य एव जनमसी, पितृकृतस्य एनस्य एव जनमसी, आत्मकृतस्य एनस्य एव जनमसी. एनस्य एनस्य एव जनमसी. आता हे 241 पान आहे. इथे संस्कृत वाचलंय. आता 242 पानावर याचा अनुवाद आहे. 242 वर यात काय लिहिलंय की हे सर्वांवर उपकार करणाऱ्या मित्रा, तुम्ही दान देणाऱ्याच्या अपराधाचा विनाश करणारे आहात. आता पुण्यात्म्यांनो, हे तर सगळेच्या सगळे जेवढे संत महंत आणि शंकराचार्य आणि आचार्य आणि महर्षी आणि हे संत अभिलाषदास सारखे तर असे कृत्य केले यांनी माझ्यासोबत. एक माणूस होता, तो शेतकरी होता आणि दुष्काळ पडला. त्याने विचार केला की आता शेतीमध्ये तर गुजराण होणार नाही, तर काही वेगळा धंदा करावा. त्याने काय सुरू केले, हे जाते दुरुस्त करण्याचे काम सुरू केले. त्याने 2 छिन्न्या खरेदी केल्या, ते कटकट करण्याचे, आणि जात दुरुस्तीचं काम त्याने सुरू केलं. आता पूर्वी गिरणी कशी असायची, हाताने फिरवायची, दगडी असायची ती, त्याचे पाट असायचे 2 असायचे, आणि गावात अजूनही आहेत खूप, आणि ते झिजायचे फिरवून फिरवून. तर त्याला असे समजदार व्यक्ती असं त्याला ठोकायचा, त्याच्यावर टाकी मारून द्यायचा, आणि मग परत ते नीट काम करायला लागायचं. त्याला जातं म्हणतात. आता त्याने पूर्वी कधी काही काम केलेलं नव्हतं. पहिल्या दिवशी मुहूर्त केलं एका गावात जाऊन. त्याने आरोळी दिली की जातं नीट करून घ्या. एक म्हातारी म्हणाली, बाबा ये जातं नीट करून दे माझं. ठीक आहे ताई, बघू कोणतं आहे. म्हणाली ये बघून घे. त्याने पाट खाली काढून ठेवला. म्हातारी म्हणाली की बाबा मी विहिरीचं पाणी घेऊन येते, जल विहिरीतून. लांब लांब विहिरी असतात गावात, आणि तुम्ही एवढे जाते नीट करा. ठीक आहे ताई, जा निसंशय. आता त्याने विचार केला, त्याने काम केलं नव्हतं, तर म्हणाला की लवकर लवकर काम आवरावं आणि परत एक आरोळी द्यावी. आणि एक काम मिळालं, म्हणजे इथे कुणी आलंच नाहीये वाटतं. तर त्याने ती हातोडी घेतली आणि 2-4 मारले जोर जोरात. तो पाट तुटून गेला. त्याने विचार केला की अरे हे तर काम बिघडलं, आता म्हातारी 4 आणे देणार नाही. आता तू पळ तुझी सगळी हत्यारं उचलून. आणि जिथे तो खाली बसला होता, वरती एक भांड होतं मातीचं, मडकं छोटंसं, त्या तूप ओतून ठेवलं होतं म्हातारीने गरम करून. उन्हाळ्याचे दिवस होते, आणि वरती बांधून टाकलं होतं कुत्र्या मांजराच्या भीतीने. वरती कड्यात दोरी बांधून, आणि एक शिंकाळ करतात त्यात ते ठेवलं होतं भांड मातीचं. मडक्यात तूप खूप उत्तम, 5-10 किलो. आता तो पटकन उठून पळायला लागला. वरती शिंकाळ्यात ते टांगलेलं होतं ते भांड. त्याला लागलं डोकं, ते पडलं. पडताच ते सगळं पसरून गेलं, फुटलं आणि सगळ्या जमिनीवर पसरलं, फरशीवर. त्याने विचार केला, मला आता पकडून ठेवतील, आणि तू पळ आता स्पीडने, हे अजून एक नुकसान झालं तुझ्याकडून. त्याने विचार केला, तू पटकन सुट. तिकडून म्हातारी आली पाण्याचं मडकं घेऊन, कच्चं, ती मडकी असतात ना गढे, आणि तो स्पीडमध्ये मागे बघत पुढे पळत होता. तर म्हातारीला धक्का लागला, ते मडकं फुटलं. आता म्हातारी म्हणू लागली, त्याचं नाव विचारलं होतं. अरे काय नाव आहे तुझं? म्हणे रमलू. म्हणाली, अरे रमलू आता काय रडू? तू हे काय केलंस, माझं मडकं फोडलंस. तो म्हणाला, ताई आज जाऊन बघा, जा रडा जा. तर तो म्हणाला, ताई आज जाऊन बघा, जा रडा, अजून किती रडशील? तर आता किती रडू? याने एक नाही सगळ्या जात्याची वाट लावली आणि आता हे नुकसान केलंय. असा हा महर्षी दयानंद
वेदांचा विद्वान म्हणून मिरवत होता आणि याच्यासारखा विद्वान नाही. यानेही या पॉइंटवर काय म्हटलंय की परमात्मा निराकार आहे आणि परमात्मा साधकाच्या पापाचा नाश नाही करत. सांगा, आणि अजून परमात्मा काय करणार जेव्हा आपलेच दुःख, आपल्याला काही कष्ट आहेत प्रारब्धात आपल्या जीवनात, ते पापामुळे होतात आणि सुख पुण्यामुळे मिळते. आणि त्या दुःखाचा नाश होईल जेव्हा आपल्या प्रारब्धातील पापाचा नाश होईल. जसे पायात काटा रुतलाय कुणाच्या आणि त्याला कोणी हे सांगितलं की आता पायातील काटा तर निघणार नाही, बूट घाल, पुढे काटा नाही लागणार. त्या काटा घातलेल्या पायात बूट नाही घालतायत. तो जेव्हा काटा निघेल आणि मग त्याला सांगा, सल्ला द्या की आता बूट काढू नकोस, पुढे प्रवासात खूप काटे आहेत, तर मग या भीतीने तो बूट कधीच नाही काढणार की कुठे परत काटा नको लागायला. तर पुण्यात्म्यांनो, कोणाचे काही कष्ट आहेत, शरीरात आहेत, कोणती सांसारिक काही दुःख आहेत, कोणती लाभ हानी, काही हानी होत आहे, काही कर्ज झालंय, तर त्यामुळे दुःखी येतो. आणि कोणी म्हणत असेल की हे तर तुझे प्रारब्ध आहे, तुला भोगावंच लागेल, तुला भक्ती कर. आता सांगा, कोणी दुःखी माणूस भक्ती करू शकतो? ज्याला द्यायचं असेल 2 लाख रुपये कर्ज, उभा राहिलेला दिसत असेल कर्जदार, अजूनही काही डोकं दुखत असेल, पोट दुखत असेल, तो कशी भक्ती करेल? तर आधी तो काटा निघू दे पाप कर्माचा, तेव्हा सुख मिळेल. आणि मग तो राम नामाचा बूट, त्याला ही मर्यादा सांगितली जाते की भक्ती द्या, मग आजीवन पालन करेल तो भक्त. तर हे काय सांगतायत म्हणतायत, एक झलक बरोबर एका नकली महर्षीची अजून दाखवतो. दोघांचा ताळमेळ जवळजवळ मिळते जुळते त्यांचे विचार. बघा, हे एक सत्यार्थ प्रकाश आहे, याची रचना महर्षी दयानंद यांची. आता पहा, ओहो, महात्माजींना बघितलं या पोजमध्ये तर माणूस मरण पावेल कापून, आणि महर्षी पूर्ण असतील, भगवान प्राप्त झाला याला. आ हा हा. आणि हे पहा, याचं ज्ञान दाखवतो, एकच झलक दाखवतो, खूप वेळ नाही लावत. याचे तर धोतरच धुवून ठेवलंय आम्ही कधीच. हे पहा, हा सत्यार्थ प्रकाश आहे आणि यात काय लिहिलंय की वेद आदी विविध सत शास्त्राप्रमाणे समन्वितः. कोणाच्याद्वारे? म्हणजे वेद आदी सर्व विविध प्रकारच्या सत शास्त्रांच्या आधारे याची रचना झाली आहे. कोणी केली आहे रचना ही? याची बघा केवढी महिमा सांगितली आहे महर्षी दयानंदची. श्रीमद परमहंस परिव्राजक आचार्य महर्षी दयानंद सरस्वती स्वामी विरचित. आणि हे कुठून प्रकाशित आहे? वैदिक यतिमंडळ, दयानंद मठ, दीनानगर, पंजाब इथून. हे छापलं कुठे आहे? मुद्रक आहेत आचार्य प्रिंटिंग प्रेस, दयानंद मठ, गोहाना मार्ग, रोहतक इथून. याच्या 7व्या समुल्लासमध्ये घेऊन जातो तुम्हाला. 7व्या समुल्लासमध्ये याची कलाकारी बघा. 154 पानावर 7व्या समुल्लास, सप्तम समुल्लास. कोणी विचारले की प्रश्न, ईश्वर साकार आहे का निराकार? उत्तर आहे महर्षींचं निराकार. ठीक आहे. आणि इथे मग याच्या अगदी 155 वर कोणी प्रश्न विचारला. 155 पानावर 7व्या समुल्लासात प्रश्न, काय स्तुती वगैरे केल्याने ईश्वर आपला नियम सोडून स्तुती प्रार्थना करणाऱ्याचे पाप नष्ट करेल? म्हणजे स्तुती म्हणजे भक्ती करणाऱ्या भक्ताने भगवानाची प्रार्थना केल्याने काय पाप नष्ट होईल? उत्तर आहे महर्षींचं नाही. आता साधक म्हणतो, प्रश्नकर्ता विचारतो की मग भक्ती का करायची, स्तुती प्रार्थना मग का करायची, का करायचं, कशाला करू? उत्तर आहे महर्षींचं, ते करण्याचं फळ अन्यच आहे, दुसरं फळ आहे. आता प्रश्नकर्ता म्हणत आहे की मग अजून काय फळ आहे? जर भगवान पापाचा नाश तर नाही करू शकत, मग अजून काय फळ आहे? उत्तर महर्षींचे, स्तुतीमुळे ईश्वराप्रती प्रेम, त्याच्या गुण कर्म स्वभावाने आपले गुणकर्म स्वभाव सुधारणे, प्रार्थनेमुळे निरअभिमानिता, उत्साह, सहाय्य मिळणं, उपासनेमुळे परब्रह्मशी मिलन व त्याचा साक्षात्कार होणं. बघत आहात तर हा भांग पित असे,
154 पानावर तर काय म्हणत आहे की भगवान निराकार आहे, आणि दुसऱ्या पानावर काय आहे की भक्ती उपासनेमुळे पाप तर नाश होणार नाही, भक्ती साधनेने, प्रार्थना स्तुतीने, या उपासनेने परब्रह्मशी एकरूप व्हाल आणि त्याचा साक्षात्कार होईल, म्हणजे त्याला बघू शकतो. निराकार काय खाक बघणार? सांगा. या 154 पानावर तर निराकार म्हणत आहे, आणि आता 155 वर साकार सिद्ध करत आहे. आणि मग दुसरी गोष्ट याने काय सांगितलंय की परमात्मा आपल्या उपासकाचे, भक्ताचे पाप नाश नाही करू शकत. तर मग प्रश्नकर्त्याने विचारलं की अजून मग काय करेल भगवान? तर याच्यामुळे इतर लाभ आहेत. अजून काय लाभ आहेत? तर भगवानाचे दर्शन होऊन जाईल. अक्कल बघा यांची. आता हे तर म्हणजे जसे कोणी साबण विक्रेत्याचा मोठा बोर्ड लावून ठेवलाय आणि कोणी त्याला विचारलं की काय तुम्ही साबण विक्रेते आहात, खूप खूप मोठा प्रसिद्ध, तर काय साबण कपड्याचा मळ काढून टाकेल? आता तो उत्तर देतो साबण विक्रेता की नाही, कपड्याचा मळ तर नाही काढणार. तर प्रश्नकर्ता तर स्वाभाविकच म्हणेल की मग साबण वापरायचा तरी कशासाठी? तर तो उत्तर देतो की साबणाच्या वापराने कपड्याचा मळ तर निघणार नाही, परंतु इतर फायदे आहेत. ते काय फायदे आहेत? की कपडे मजबूत होतील. हे 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 विधान आहे. अरे, जर साबणाच्या गुणांमध्ये लिहिलेलं आहे की तो कपड्याचा मळ स्वच्छ करेल आणि काम तेच आहे साबणाचं, आणि तो काय मग अशी व्यक्ती कोण आहे? तर धोकेबाज, ज्याने लाकडाचे ठोकळे पॅक करून ठेवले असणार, आपल्या पुड्या बांधून ठेवल्या आहेत लाकडाच्या तुकड्यांची, ठोकळ्यांच्या, आणि त्या विकत असेल की साबण तर मळ तर निघणार नाही पण कपडे मजबूत होतील, उलट अजून फाटतील. आता जसे कोणी वैद्य आहे आणि वैद्याला कोणी विचारते की वैद्य बुवा, काय औषध घेतल्यामुळे रोगाचा नाश होईल? आणि तो वैद्य हे म्हणतोय की औषध घेतल्याने रोग नाश नाही होणार. मग प्रश्नकर्ता विचारतो की मग बाबा औषध कशासाठी खायचं आम्ही? तर त्यामुळे इतर लाभ आहे. तर काय लाभ आहेत सांगा वैद्य बुवा? तर पैलवान होशील. अरे, तुझा गजब आहे. ज्याला टीबीचा आजार असेल आणि तो पैलवान होईल का मरेल? रोगनाशक औषध मिळालं तर ठीक होईल, आपोआप पैलवान होईल तो. तर म्हणण्याचा अर्थ हा आहे की हे सगळे एकाच माळेचे मणी आहेत. ज्ञान तर कुणालाच नव्हतं, भाबडी माणसं यांच्या मागे लागली आणि हे ऋषी, महर्षी, साधू संत पोचलेले आणि असे करून दाखवून असा विचार केला की भगवान यांना पण भेटत असतील. कख माहीत नाही यांना, आपल्या सद्ग्रंथाची माहिती नाही. इन्हें झूठा ज्ञान ध्यान का लाओ, ये बाद विदा चतुराई. बघा, आता याने या सत्यार्थ प्रकाशच्या प्रथम समुल्लासमध्ये आणि या 18व्या पानावर, याच सत्यार्थ प्रकाशच्या महर्षी दयानंदने प्रथम समुल्लासमध्ये या 18व्या पानावर इथे मित्राची व्याख्या सांगितली आहे. काय सांगितलंय की तो परमेश्वर सर्वांचा खरा मित्र आहे, त्यामुळे परमेश्वराचे नाव मित्र आहे. हे याने प्रथम सत्यार्थ प्रकाशच्या प्रथम समुल्लासमध्ये परमात्म्याच्या नावाची व्याख्या करून ठेवली आहे की कोणकोणत्या नावांनी परमात्म्याचा बोध व्हायला पाहिजे. आता ही कॉन्सेप्ट क्लिअर झाली की महर्षी दयानंदजी परमात्म्याच्या नावांपैकी एक मित्र शब्दही जिथे वापरतो, जिथे परमात्म्याची महिमा आहे, तर असा विचार करा की तो भगवानाच्या बाबतीत आहे. आता याने अनुवाद करतानाही याचे विधानही सत्यार्थ प्रकाशमध्ये हे आहे की परमात्मा पाप नाश नाही करत, पापे मुक्त नाही करत साधकाची. तर इथे वेदात, यजुर्वेदाच्या 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकात 6 वेळा लिहून ठेवलंय की घोर पापाचाही नाश परमात्मा करत असतो. तर याने विचार केला की सत्यार्थ प्रकाशमध्ये तर असं लिहून ठेवलंय.
आता तुझं म्हणणं खोटं नको पडायला म्हणून याने इथे मित्र लिहिले, भगवान नाही लिहिले. कारण की आपल्या सामान्य भोळ्या भाबड्या लोकांना एवढं ज्ञान कुठलं? ते तर विचार करणार की हे एका मित्राबद्दल लिहून ठेवलं असणार. जसं सन 2004 पासून हा दास वर्तमानपत्रात या महर्षी दयानंदची माहिती, याच्या अज्ञानाचं वर्तमानपत्रात लिहित राहून लेख लिहायचा आणि हे सांगायचा की हा महर्षी दयानंद सत्यार्थ प्रकाश हा त्याचा अनुभव आहे, वेद भगवानाचं ज्ञान आहे, विधान आहे. तर जे वेदांशी जुळत नाही ते ज्ञान अयोग्य आहे आणि ही गोष्टही महर्षी दयानंद देखील मानतो. तर पहा, महर्षी दयानंद म्हणतो की परमात्मा पाप नाश नाही करू शकत. वेद म्हणतात की घोर पाप देखील नाश करतात. तर सत्यार्थ प्रकाश हे मिथ्यार्थ प्रकाश आहे. वर्तमानपत्रात लिहायला सुरुवात केली, याचाच परिणाम होता हे क्रोधाकांड. तर हे यांनी काय उत्तर दिले वर्तमानपत्रात? की रामपाल खोटारडाय, याला संस्कृत येत नाही, हा महर्षी दयानंद यांच्या गूढ रहस्यांना काय जाणणार? त्या 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकात मित्राच्या बाबतीत म्हटलंय, भगवानाच्या बाबतीत नाही म्हटलं. मग दासाने या सत्यार्थ प्रकाशाची झोळी उलटी केली. त्यांना म्हणाले की बघा ही घाण आहे यात. आता आपण परत येऊया यजुर्वेदाच्या या महर्षी दयानंदचा अनुवाद. महर्षी दयानंदचा अनुवाद आहे हा यजुर्वेद. आता आम्ही परत यात दाखवतो तुम्हाला. आपण इथे वाचत होत आता यजुर्वेदाच्या 8व्या अध्यायातील हा 13वा श्लोक. इथे तर संस्कृत आहे ओनली आणि याचे 220 हे 241 242 वर अनुवाद केलाय याने. इथे हे अनुवाद करता स्वतः महर्षी दयानंद आहे. हे सर्वांवर उपकार करणारे मित्र लिहून ठेवलंय इथे. इथे लिहायचं होतं सर्वांवर उपकार करणारे परमेश्वर. आणि सत्यार्थ प्रकाशमध्ये याने स्पष्ट केलंय की सर्वांचा खरा मित्र साथी असल्या कारणाने परमात्म्याचे नाव मित्र माना. तर इथे मित्र म्हणजे परमात्मा वाचूया. बघा, हे सर्वांवर उपकार करणारे परमेश्वर तुम्ही दान देणाऱ्याच्या, एनस्य म्हणजे अपराधाचा, विनाश करणारे आहात, नाश करणारे आहात. एव जन्म आपण संस्कृत देखील वाचूयात कारण की देवनागरी लिपी आहे. आणि मनुष्यकृतस्य, साधारण माणसाने केलेले ऐनस्य म्हणजे अपराध, अपराध म्हणा किंवा पाप म्हणा. ऐनस्य, ऐनस्य म्हणजे अपराध, अपराध म्हणा किंवा पाप म्हणा. याचा की विनाश करणारे आहात. वडिलांनी केलेले, ऐनस्य म्हणजे पापच समजा, विरोधाचरणाचे, पापाचे. अवजनम म्हणजे चांगल्या प्रकारे हरणारे म्हणजे नाश करणारे आहात. अवजनम म्हणजे नाश करणारे आहात, विनाश करणारे आहात. स्वतः केलेले, आत्मकृतस्य, स्वतः केलेले ऐनस्य म्हणजे पापाचे. अवजनम म्हणजे नाश करणारे आहात, दूर करणारे आहात. ऐनस्य, ऐनस्य अधर्माचा अधर्म म्हणजे घोर पापाचे नाश करणारे आहात. जाणणारा मी, जो काहीही अधर्म आचरण करत असतो किंवा करेन. आहा, अजाणतेपणी जे काही करत असेन किंवा करेन त्या सर्वस्य म्हणजे सर्व. ऐनस्य म्हणजे पापाचे, इथे तर लपवायचा हेतू होता, पापाचे, अपराधाचे. अवजनम म्हणजे नाश करणारे आहात, दूर करणार आहात. आहा. आणि हा म्हणतो की आम्ही वेद सुद्धा वाचलेत. डोंबल वेद वाचलेस तू? वेद तर म्हणतात परमात्मा घोर पापाचाही नाश करतात आणि हा म्हणे की याच्यात जे लिहिले ते फायनल आहे. यांच्या मनगढण लिहिलेल्या कहाण्या आहेत. जनताचे शत्रू होऊन बनून पृथ्वीवर अवतरले आहेत. आणि खास करून जो हे म्हणतो की भगवानच नाहीये आणि आध्यात्मिक आहे, म्हणे स्वतःला आध्यात्मिक देखील म्हणवतो. तुझी कमाल झाली हे भगवान. आता पुण्यात्म्यांनो थोडीशी कलाकारी याची अजून दाखवतो. हे जे पारखी संत आहेत हे परमात्म्याच्या त्या वाणीला, बीजकला सत्य मानतात, फक्त बीजकला. पुण्यात्म्यांनो, ज्याने हळदीची गाठ घेतली आणि त्याने वाण्याचा बोर्ड लावला, हे काही एका हळकुंडाने कोणी वाणी नाही होत. कबीर परमेश्वरांची सर्व वाणीच मान्य आहे.
कबीर पवित्र, कबीर सागर आणि कबीर साखिया, कबीर शब्दावली, कबीर दोहावली, कबीर साहेबांची ही कबीर बीजक, हे सर्व परमात्म्याने दिलेले ज्ञान आहे. यात थोडीशी झलक दाखवतो आपल्याला. या कबीर साहेबांच्या बीजक ग्रंथात सर्वात पहिली वाणी आहे, हे बघा, हे आहे सद्गुरु वे नमहा. आणि सद्गुरु कबीर विरचित. कबीर बीजक तर कबीर साहेबांनी रचलेला आहे. अनुवाद करता चुकीचा आहे. हा पारख सिद्धांत आहे यांचा. हा पारख सत्यमेव जयते. इथे लिहायचं होतं असत्यमेव जयते. हा, सत्यमेव जयते. सत्यच तर जिंकेल. पहा, हे व्याख्याकार आहेत अभिलाष दास. हा प्रथम भाग आहे. हे कुठून छापलंय? तेच प्रकाशक आहेत, कबीर पारख संस्थान, संत कबीर मार्ग, प्रीतम नगर, इलाहाबाद. हे मुद्रक आहेत, तेच इंडियन प्रेस प्रायव्हेट लिमिटेड, पन्नालाल रोड, इलाहाबाद. हे बघा, यात काय लिहिलं आहे? बीजक. प्रथम रमैणी आहे बीजकची. ही प्रथम रमैणी आहे. ही पहा, यात काय लिहिलंय परमात्म्याने की अंतर ज्योत शब्द एक नारी, हरि ब्रह्मा ताके त्रिपुरारी, ते तिरिये बगलिंग अनंता, तेऊ न जाने आदि और अंता, बाखिर एक विधाता की ना, और 14 ठाहर पाठ सोलीना. आता याने काय अर्थ लावलाय याचा, या रमैणीचा? तर इथे याने तर 10 पानं भरली आहेत आपलं अज्ञान झाकण्यासाठी. हा काय म्हणतोय की सर्व देहधारींमध्ये एक ज्ञानज्योत आहे, ज्याला जीव, चेतन किंवा आत्मा म्हणतात. याने तर जीवालाच परमात्मा सिद्ध करण्याची कुचेष्टा केली आहे. मानवाची कल्पना आणि शब्द योजनारूपी नारी किंवा मायापासून ब्रह्मा, विष्णू आणि महादेवाची उत्पत्ती, स्थापना झाली. सृष्टीला समजण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महादेवाची कल्पना केली गेली. या तिघांना बरेच पुत्र आणि कन्या झाल्या. सांगा, हा म्हणत आहे की सृष्टीला समजण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश ही काल्पनिक नावं आहेत. आता पुण्यात्म्यांनो, यात काय सांगितलंय याच्या बरोबरच तुम्हाला दाखवतो दुसरे कबीरपंथी. हा पण कबीरपंथी म्हणवतो आणि अजून एक कबीरपंथी बहिणीने अनुवाद केलाय. त्यात किती फरक आहे. ही आहे विवेक प्रकाशिनी सद्गुरु कबीर साहेबकृत बीजक. बीजक याची टीका केली आहे टीकाकार साध्वी ज्ञानानंदजी. ही बरीच ज्ञानी असेल, ज्ञानानंद नाव आहे हिचं. आणि हे कुठून छापलंय हे बघा, सद्गुरु कबीर साहेबकृत बीजक. बीजक टीका. टीकाकार आहे तीच. प्रकाशक आहेत श्री कबीर ज्ञान प्रकाश, प्रकाशन केंद्र, संत कबीर ज्ञान मार्ग, सिहोडीह सिरसिया, गिरिडीह, झारखंड इथून तृतीय संस्करण. आणि हे इथून छापलंय. आता यात काय केलंय हिने, या भगिनीने ही टीका खूप चांगल्या प्रकारे केली आहे. बघा, ही बीजक टीका, ही प्रथम रमैणी. यात काय आहे? अंतर ज्योत शब्द एक नारी, हरि ब्रह्मा ताके त्रिपुरारी, ते तिरिये बगलिंग अनंता, तेऊ न जाने आदोरंता. अंतरज्योत सर्वांच्या अंतरात असणारी आत्मज्योत आहे, निरक्षर ब्रह्म. इथे त्यांनी अनुवाद केलाय. शब्दार्थ, सर्वांच्या अंतरात आत्मज्योतीच्या रूपात वसणारे पारब्रह्म परमेश्वराद्वारे आदी नाद आणि एक प्रकृती प्रकट झाली. अनादी आणि प्रकृतीच्या संयोगाने सृष्टीचे आधारभूत ब्रह्मा, विष्णू ब्रह्मा आणि शंकर
सद्गुण, तमगुण, रजगुण उत्पन्न झाले. त्यानंतर प्रकृती आदी सहित या त्रिदेव तीनही गुणांनी अनंत श्री स्त्री पुरुष झाले. परंतु ते लोक ही आंतरज्योती परमात्म्याला आदीच्या आदी अंताला नाही जाणू शकले. आता वाखरी बाणी हे या वाखरी एक विधाता कीना 14 ठार पाठ सोलीना हरिहर बर्मा महंतो नाऊ तीन पुन तीन बसावल गाऊ. आता पुण्यात्म्यांनो या अभिलाष दासने तर मिथ्या केली की ब्रह्मा विष्णू महेश हे काल्पनिक आहेत. कबीर साहेबांची वाणी स्पष्ट करते की परमात्म्याने अंतर्ज्योती म्हणजे ही प्रकृती जी आहे नारी या ज्योतरूपी काळाच्या शरीरात प्रवेश केला होता. त्या परमात्म्याने हिला बाहेर काढले. त्यानंतर मग या दोघांच्या संयोगाने मग एक ज्योतरूपी काळाच्या आणि प्रकृतीच्या संयोगाने या तीनही ब्रह्मा विष्णू महेशाची उत्पत्ती झाली. तर पुण्यात्म्यांनो हे अजून बघा, पुढे दाखवतो तुम्हाला. हिने कसे अनुमान लावले आहे दाखवतो. ही तर अभिलाष दासांची टीका आहे जी तुम्हाला दाखवणार आहे. हे 53 पानावर हे प्रथम प्रकरण आहे. इथे पहा, यात एक शब्द आहे खाली. ही रमणीय प्रथम आरंभ कौन को भाऊ दूसर प्रगट कीन सोठऊ प्रगटे ब्रह्मा विष्णु शिव शक्ति प्रथम भक्ति कीन जीव उक्ती प्रगटे पवन पानी. आणि हे सगळं काही लिहिलंय. मग काय सांगितलंय की जीव शिव सब प्रगटे वह ठाकुर सब दास और कबीर और जाने नहीं एक राम नाम की आस. आता सांगा, या कबीर साहेबांच्या वाणी बीजक मध्ये या अभिलाष दासजीने हे स्वतः प्रमाणित केलं आहे की ही वाणी खरी आहे. जी कबीर साहेबांनी जी वाणी लिहिली आहे ही कबीर साहेबांची वाणी आहे. आणि याने याचा अनुवाद कसा चुकीचा केलाय बघा. हे 54 पानावर बीजक याने इथे अनुवाद केलाय की जीवापासून शिव म्हणजे ईश्वर देवादिकांची कल्पना निर्माण झाली आहे. ही कल्पना काल्पनिक मानतो. मागून कल्पित पदार्थच स्वामी बनून राहिले आहेत आणि कल्पना करणारा जीव त्यांचा दास झाला. कबीर साहेब म्हणतात की मी अजून काही जाणत नाही, मला केवळ त्या आत्मस्वरूपाचीच आशा भरवसा आहे ज्याचे राम नाम आहे. हा जीवला राम सिद्ध करू पाहत आहे ज्याचं राम नाम आहे. आणि अर्थात माझा निरंतर विश्राम आत्मस्वरूपात आहे. हा गोल फिरवून काय म्हणतोय की जीव म्हणजेच ब्रह्म आहे. आणि जेव्हा की या वाणीचा प्रत्यक्ष अर्थ बघा, ही वाणी जी 53 पानावर आहे, इथे तर ही वाणी आहे, पुढे याचा स्वतःचा चुकीचा अनुवाद आहे. जीव शिव सब प्रगटे वह ठाकुर सब दास. शिव म्हणजे परमात्मा. हे फक्त शिव किंवा शंकरासाठी नाहीये. वेदांमध्ये शिव म्हणजे सर्व शक्तिमान, जो सर्वांचं कल्याण करणारा. जीव और शिव सब प्रगटे वह ठाकुर सब दास. म्हणजे जीव तर त्यांचा दास आहे, परमात्मा त्यांचा मालक आहे. कबीर और जाने नहीं. कबीर साहेब म्हणतात मी म्हणजे तुम्ही अजून जाणू नका, एक राम नाम की आसे. किती स्पष्ट आहे. आणि यांनी चुकीचा अर्थ केलाय बघा. या जगाचा अंत करणाऱ्याने, अज्ञानाने, भक्तीचा नाश करणाऱ्याने, जीवामुळेच शिव आहे हा ईश्वर. देवादिकांची कल्पना निर्माण झाली. कल्पना आणि मागून कल्पित पदार्थही स्वामी बनून बसले आणि कल्पना करणारे जीव त्यांचे दास बनले. कबीर साहेब म्हणतात की मी अजून काही जाणत नाही, मला केवळ त्या आत्मस्वरूपाचीच आस भरवसा आहे. सांगा, आत्मस्वरूपाचा काय खाक भरवसा आहे? गाढवाला काय भरवसा सांगा? हा तुझा गजब झाला. आता बघा या दुसऱ्या भगिनींनी कशी टीका केली आहे. ही देखील कबीरपंथी आहे. बघा
हे तुम्हाला दाखवले होते. आता परत परत यांचे प्रकाशक नाही दाखवू शकणार. हे बाकीचे आता हे यांच्या तिसऱ्या रमणीमध्ये ही आहे. हा या मुलीने भगिनीने केलेला अनुवाद आहे. हा तिसरी रमणी, ही चौथी रमणी खाली आहे. वर तिसऱ्याच्या लास्ट मध्ये आहे. जीव शिव सब प्रगटे वह ठाकुर सब दास और कबीर और जाने नहीं एक राम नाम की आस. आता या भगिनीने किती छान अनुवाद केलाय. अशा प्रकारे जीव आणि ईश्वर प्रगट झाले, ईश्वर स्वामी झाले आणि सर्व जीव दास झाले. सद्गुरू कबीर साहेब म्हणतात की मी अन्य कोणाला आराध्य नाही मानत. प्रत्युत सर्वाधान सर्वाधिष्ठान सर्वांना प्रकट करणाऱ्या रामाच्या भजनाचीच आशा करतो. हा अगदी बरोबर अनुवाद आहे. आणि या नास्तिकने, या भक्ती विनाशकाने याने याचा काय अनुवाद केला एकदा परत वाचा. ही इंग्रजी लगेच लक्षात येणार नाही तुमच्या. आता ही परत अभिलाष दासवाली वाचा तुम्ही. हे याचे प्रकाशक आहेत. हे आणि याचे बघा, ही तिसरी रमणी. आहा, इथे पान नंबर 53 वर आपण आधीही वाचली होती. आता परत एकदा वाचू. हे तिसऱ्या रमणीच्या शेवटी आहे. जीव शिव सब प्रगटे वह ठाकुर सब दास. यात अगदी स्वच्छ आहे, अगदी स्पष्ट आहे की जीव म्हणजे परमात्मा नाही. जीव तर जीव आणि शिव परमात्मा. जीव शिव सब प्रगटे वे ठाकुर सब दास. तो एक सर्वांचा स्वामी आहे, बाकी जीव त्याच्या अधीन आहेत, त्याचे दास आहेत. परत बघा. आणि कबीर साहेब म्हणतात कबीर और जाने नहीं एक राम नाम की आस. आणि याने काय घाण करून ठेवली या नास्तिकाने. हे बघा, इथे लिहिलंय 54 वर, जीवापासून शिव ईश्वर, जीवापासून ईश्वर देवादिकांची कल्पना प्रकट झाली. हा उलट्या ठोकत आहे खुंट्या. हा म्हणतो जीवामधून भगवान प्रकट झाले. बघा याचा अनुवाद. जीवापासून शिव देवादिकांची कल्पना प्रकट झाली म्हणजे जीवामधून ईश्वर उत्पन्न झाला आणि मागून कल्पना कल्पित पदार्थ स्वामी बनून बसले. कल्पना करणारे जीव त्यांचे दास बनून राहिले. कल्पना करणारे जीव दास बनून राहिले. कबीर साहेब म्हणतात की मी अजून काहीच नाही जाणत. मला केवळ त्या आत्मस्वरूपाचीच आशा भरवसा आहे आणि ज्याचे नाव राम आहे. आणि माझा निरंतर विश्राम स्वरूप रामामध्ये आहे. म्हणजे आपल्या रामात, आपल्या जीवाच्या रामात आहे. जीव रामाचीच भक्ती करतो मी. हे म्हणायचं आहे. सांगा, या खुंटी ठोकणाऱ्यांचा आहे कुठे पत्ता? आता पुण्यात्म्यांनो, हे काय काय विधान आहे हे थोडं ऐकवतो तुम्हाला. हे पारखी नाही मानत की कोणता लोक आहे, सतलोक आहे, अमर लोक आहे, अगम लोक आहे. पारखी नाही मानत. हे कबीर साहेबांना एक जीव मानतात, मनुष्य मानतात. जर कबीर साहेबही जीव आणि अभिलाष दासही जीव, मग कबीर साहेबांना सद्गुरू आणि परमात्मा का मानले आहे? जीव तर आहे. आता अभिलाष दासजी करून दाखवा रचना कबीर साहेबांसारखी. मग कबीर साहेबांचा आसरा का घेतला जर ते जीवच होते तर? आता पुण्यात्म्यांनो, जसे आत्मा आणि परमात्मा, राजा आणि प्रजा दोघांचाही एकसारखाच चेहरा असतो. राजाही मनुष्यच असतो, परंतु त्याच्या सामर्थ्यात अंतर असते. तर जसे आदरणीय गरीबदास साहेबजींना परमात्मा भेटले, आदरणीय नानक साहेबजींना भेटले, आदरणीय धरमदास साहेबजींना परमात्मा कबीरजी भेटले, आदरणीय दादू साहेबजींना भेटले, आदरणीय मलुकदास साहेबजींना भेटले, आदरणीय घिसादास साहेबजींना भेटले. त्या सर्वांनी परमात्म्याच्या त्या महिमेचे गुणगान गायले. डोळ्यांनी पाहिलेला सतलोक आणि सचखंड सांगितला. गरीबदास साहेबजींना परमात्मा सचखंडात घेऊन गेले. तिथली सर्व स्थिती दाखवून परत सोडले. तेव्हा सांगितले होते, अनंत कोट ब्रह्मांड का एक रति नहीं भारे, सतगुरु पुरुष कबीर हैं ये कुल के सिरजनहारे. आदरणीय
रामानंदजींना परमात्मा सचखंडात घेऊन गेले होते आणि तसेच परत सोडले होते तेव्हा ते म्हणाले होते, दोहू ठोर है एक तू भया एक से दो, गरीबदास हम कारणे तुम उतरे हो मगजो। होय होय। बोलत रामानंद जी सुनो कबीर करतारे, गरीबदास सब रूप के तुम ही सृजनहारे। आणि कबीर परमेश्वर स्वतः म्हणालेत की ए स्वामी सृष्टा में, म्हणजे सर्वांचा रचनाकार मी आहे और सृष्टि हमरे तीर, गरीबदास अधर बसू अवगत सत कबीर। आणि मग परमात्मा म्हणाले की सुन रामानंद राम हम, म्हणजे राम म्हणजे परमात्मा आम्ही आहोत। आणि ज्या कुठल्या महापुरुषांनी परमात्माला पाहिलंय, त्यांचं दर्शन घेतलंय, त्यांनी स्पष्ट केलंय की हम सुल्तानी नानक तारे दादू को उपदेश दिया, जात जुलाहा वेद न पाया वो काशी महे कबीर हुआ। आदरणीय नानक साहेबजी म्हणालेत की फाई सुरत मुल्की वेश ए ठगवाड़ा ठगी देश खरा सियाणा बोता बार, ये धानक रूप रहा करतार। करतार म्हणजे सर्वांचा रचिता, सर्वांचा स्वामी। कबीर बीजकाला हे सत्य मानतात, पण कबीर बीजक मध्येच हे सरमिसळ करतायत। परमात्मा म्हणतात एक राम नाम की आस, परमात्म्याच्या नामाची भक्ती होते। आणि हे म्हणतात नाम वगैरे काही जप करायचा नसतो, फक्त ध्यान लावा, हे पारखी म्हणतात। आणि परमात्मा म्हणतात कबीर साहेब, राम नाम रटते रहो, राम नाम रटते रहो, जब तक घट में श्वास प्राण, और कदे तो दीन दयाल के हे भनक पड़ेगी कान। आणि हे गीताजी मध्ये म्हटलंय की 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकात ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण मा मनुस्मरण य प्रयाती त्यजन देहम स याती परमाम गतीम। आता गीता ज्ञानदाता म्हणतात की माझा एक ओम मंत्र आहे, मज ब्रह्मचा, नथिंग एल्स। आणि याचे अंतिम श्वासापर्यंत उच्चारण करणारा अंतिम श्वासापर्यंत शरीर सोडेपर्यंत स्मरण करत जातो, स याती परमाम गतीम। तो ओम पासून मिळणाऱ्या परमगतीला प्राप्त होतो। आणि हा गीताजीला सत्यही मानतो अभिलाषदासजी, आणि म्हणतो नामाचा जप करण्याबद्दल काहीच नाहीये यात, हात तुझी। तर पुण्यात्म्यांनो, अशा अज्ञानी माणसालाही लाखो लोक चिकटले भोळे जीव आहेत, कारण यांना ज्ञान नाही। तर दासाची इच्छा आहे की सर्वांना मास्टर करावे आणि सोडा या जीवननाशकांना। हे तर परमात्म्याच्या मार्गातील किडे आहेत, वाळवी समजा। हे भक्तीचा नाश करत आहेत, जीवांचा, मनुष्याच्या जीवनाचा नाश करत आहेत। तर या ज्ञानाशी परिचित होऊन प्राणी पुण्यात्म्यांनो आपले आपणच सोडून येतील त्या नकलींना आणि सतलोक आश्रम बरवाला मध्ये येऊन कल्याण करवतील। बोलो सतगुरुदेव। चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत। नमस्कार सतसाहेब, आपलं नाव? महादेव भुजंगा कालापाड, आपण कोठून आलात? पारडे आसराव, तालुका जिल्हा वाशिम। आपला व्यवसाय काय आहे? शेती। संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 31 ऑक्टोबर 2013। संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजची गुरुदीक्षा घेण्याच्या अगोदर आम्ही आमचा परिवार सांप्रदायिक प्रमाणे ब्रह्मा विष्णू महेश गणपती दुर्गादेवी यांची भक्तिपूजा करत होतो। आणि ही भक्ती करत असताना हरिपाठ, ज्ञानेश्वरीचं पारायण, भागवत गीतेचं वाचन हे पण करत होतो। पण एवढी भक्ती करत असताना बुवा आपण दुःखी का आहोत आणि आपल्यावर संकट का येतात? घरी आई उपवास करायची, व्रत करायची, आणि ही देवी देवताची भक्ती करत असताना आपल्यावर संकट येण्याचं कारण काय? आपण दुःखी का आहोत? तर आईने गुरु केलेला होता आणि आई सांगायची बा आपण हरिपाठ घ्यायचा,
हरिपाठाचं वाचन करायचं. मग हरिपाठात सांगतात की बाबा देवाच्या द्वारी उभा क्षणभरी त्यांनी मुक्तेचारी साधले. आणि हेच वाक्य मनाला खटकायचं की बाबा आपण देवी देवताची भक्ती करत असताना हरिपाठात बी सांगतात, ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं जे हरिपाठ आहे की बाबा देवाच्या द्वारी उभा क्षणभरी आणि त्याने मुक्तेचारी साधलेल्या. तर असा कोणता देव आहे की त्याच्या दारात उभं राहिल्याच्या नंतर एका क्षणात 4 मुक्ती साधल्या जातात. याची तळमळ करत असताना खोद चालू झाली की बाबा परमात्मा कोण आहे आणि आपल्याला कुठं मिळेल. वयाच्या 16-17 वर्षी भागवद्गीतेचं अध्ययन करत असताना पारायणाला जात होतो आजोबासोबत. आणि हे भक्तिकाळ बरेचशा अशा काही गोष्टी खटकायच्या की बाबा ही जी भक्ती आपण करायला लागलोय, उपास करतो, व्रत करतो, तरी पण आपल्याला सुख मिळत नाही. आणि 2001 आईनी जी बन्सीलाल महाराज कबीरपंथी होते आमच्या इकडे रिसोडचे, त्याच्याकडून गुरुदीक्षा घेऊन ती पण भक्ती करत होती. आणि 2001 आईचा ॲक्सिडेंट झाला. आणि मी 17 वर्ष असताना वाशिमला काम करायला जायचो आणि सायकलने न जाणे करायचो. मग असं वाटायचं की बाबा एवढं काम करतो आपण तरी सुख नाही, भक्ती करतो तरी सुख नाही. आईनं पण गुरु बनवला आणि लोक सांगत होते की बाबा गुरु केल्याशिवाय माणसाला मोक्ष प्राप्ती होत नाही. मग आईनं तर गुरु बनवला आहे तरी पण आपल्या आईला संकट येतात, आपल्यावर बी संकट येतात. याचं कारण काय? तुकाराम महाराज सांगत होते की बाबा सद्गुरू सारखा असता पाठी राखा, इतराचा लेखा कोण करी. मग अभंगात तर सांगितलं जाते की बाबा सद्गुरू पाठीमागे असल्यानंतर आपल्याला कोणाचं नाव घ्यायचं काम नाही आणि संकट पण येणार नाहीत. तर मग असा गुरु आपल्याला कुठं मिळेल. 2005 संत मोतीराम महाराज मी गुरुदीक्षा घेतली कोळंबीची. ते पण कबीरपंथीच होते. आणि कबीरपंथी असताना बेनामी पंथ असा एक पंथ होता, ती मोतीराम महाराज आम्हाला गुरुदीक्षा देत होते. मी पण गुरु केला होता. आणि कबीरपंथी असताना बा आपण गुरु केल्याच्या नंतरही जर आईवर संकट आले आणि आपल्यावर बी का संकट येतात, याचं कारण काय. म्हणून याचा शोध घेता घेता ज्ञानेश्वर माऊलींनी मुक्ताबाईला सांगितलेली एक सनद आणि त्या सनदमध्ये असे काही प्रमाण होते. हे जे ज्ञान होतं हे लपलेलं होतं. आणि त्यात 2 ओळी अशा आहेत की बाबा कबीराने कथले 4 योगी. तर ज्ञानेश्वर महाराजाचा जन्म शके 1212 झाला होता आणि कबीर साहेबाचा जन्म 1300 असा 100 वर्षांचा डिस्टन्स अगोदर. जर ज्ञानेश्वर माऊली सांगतात कबीराने कथले 4 योगी, तर कबीर परमात्मा हे ज्ञानेश्वर महाराज अगोदर सांगितले. आणि आपण कबीरपंथीच आहे पण आपल्याला हे ज्ञान कोणी खरं का सांगितलं जात नाही, याचं कारण काय. त्यात शेवटच्या ह्याच्यात सांगितलं होतं की बा हिची गुह्य ज्ञानदेवाला दिली. आणि शेवटच्या चरणात सांगितले की बाबा हे ज्ञान मुक्ताबाईला सांगत असताना ज्ञानेश्वर माऊलींनी मुक्ताबाईला एक शपथ दिली होती की बाबा हे ज्ञान तू आतापर्यंत कोणाजवळ सांगू नको. आणि सांगण्याचा कोणी जर कोणी प्रयत्न करल तर जळोबाई तोंड काळी त्याची, असं शेवटच्या चरणात सांगितलं होतं की बाबा हे ज्ञान लपलेलं आहे. म्हणून एक माझा मित्र होता आणि मित्र संत रामपालजी महाराजच्या गुरुदीक्षा घेऊन परत आला होता. आणि त्यांनी मला सांगितलं होतं की अरे मी रामपालजी महाराजाच्या शरणात गुरुदीक्षा घेण्यासाठी चाललो आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की सुरुवातीपासूनच लहानपणापासूनच आपण भक्तिमार्गात होतात आणि या भक्तिमार्गासाठी आणि परमात्मा प्राप्तीसाठी आपण विविध संतांशी जोडले गेले, त्यांच्याकडनं नामदीक्षा घेतली. असं असताना आपण 2 कबीरपंथांशी जुळल्या गेले आणि त्यांच्याकडनं सुद्धा आपण गुरुमंत्र आणि नामदीक्षा घेतली. आणि आजच्या घडीला संत रामपालजी महाराज हे सुद्धा कबीरपंथावर आणि कबीरांवरच ज्ञान प्रचार करतात आणि कबीर साहेबांनी जी भक्तिविधी दिली तीच भक्तिविधी देतात. तर असं असताना आपण संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाकडे कसे वळाले आणि त्यांची गुरुदीक्षा आपण कशी घेतली. संत रामपालजी महाराजांकडे वळण्याचे कारण म्हणजे जी पूर्वीप्रमाणे कबीरपंथी असताना जी भक्ती करत होतो पण दुःखी राहत होतो. जसे एकादशी करणे, व्रत करणे, तीर्थयात्रेला जाणे, गंगास्नानावर जाणे, शिवपूजा करणे, हे जे पूर्ण सांगून एवढी भक्ती करत असताना हे आम्ही दुःखी राहत होतो. दुःखी राहत असताना बाबा आपल्याला हे मार्ग चांगला कसा मिळेल आणि आपल्याला कोण खरं सांगेल. म्हणून आमचे मित्र
संत रामपालजी महाराजाकडून दीक्षा घेऊन आल्याच्या नंतर त्यांनी मला सांगितलं की हे ज्ञानगंगा पुस्तक आहे, ही पुस्तक वाच आणि वाचल्याच्या नंतर तुला जर कळलं तरच नामदीक्षा घे, तशी तू विनाकारण न समज करून नामदीक्षा घेऊ नको. कारण नियम पाळले गेले पाहिजे. नियमाचं जर पालन नाही झालं तर काही महत्त्व नाही नामदीक्षा घेऊन. मग मी त्या पुस्तकाचं कमीत कमी 1 महिना वाचन केलं आणि ज्ञान समजलं. पण गुरुदीक्षा घ्यायची तर मग हरियाणा, दिल्ली हे तर कधी पाहिलंच नव्हतं, ऐकण्यात पण नव्हतं. पण मित्र गेला होता, त्या कारणानं त्यांनी सांगितलं की आपण जाऊ. तर ऑगस्ट महिन्यात 14 तारखेला जाण्याचा प्रयत्न केला. पण घरचा विरोध होता, आईचा विरोध होता, बाबाचा विरोध होता की एवढ्या लांब कसा जाणार, तू कधी कुठं गेला नाहीस आणि एवढ्या लांब करून काय करायचे, भक्तीत आपण घरी करू शकतो. म्हणून तरी बी हट्ट सोडला नाही. आणि मित्रासोबत त्या टायमाला तर गेलोच नाही. आणि नंतर 30 ऑक्टोबर 2013 गुरुदीक्षा घेतली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञानगंगा नामक पुस्तक आहे, ते पुस्तक आपण वाचलं आणि त्या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला जे ज्ञान कळालं, त्या ज्ञानाच्या आधारे आपण संत रामपालजी महाराजांशी जुडले. तर संत रामपालजी महाराजांनी जी आपल्याला सद्भक्ती दिली, त्या सद्भक्तीमुळे, त्या सतसाधनेमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? सर, पहिला लाभ असा आहे, एक तर आध्यात्मिक लाभ. संत रामपालजी महाराज जे ज्ञान सांगतात, हे 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण याच्यावर आधारित आहे. आणि हे ज्ञान जर ज्याला कळालं त्याला मोक्षप्राप्तीचा मार्ग मिळाला असं म्हणून समजाने, आणि तोच मला समजला. म्हणून मी संत रामपालजी महाराजाकडे जुटलो. आणि घरचा परिवार, मी जुटल्याच्या नंतर पत्नी जुटली आणि मुलगा जुटला, मुलगी जुटली, आई जुटली आणि बाबा पण, त्यांनी पण गुरुदीक्षा घेतली. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान घेतल्यानंतर आज आपला पूर्ण परिवार सद्भक्ती करत आहेत. तर मला असं विचारायचं की ह्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काही शारीरिक, आर्थिक, मानसिक, भौगोलिक असे काही लाभ प्राप्त झालेत का? हां सर, शारीरिक लाभ मला स्वतःला किडनी स्टोन 2004 पासून होता. 2004 मध्ये 2 mm दाखवला होता आणि दवाखाना केल्याच्या नंतर समजा थोडाफार कमी झाला होता देव, पण काही दिवसांनी त्याची वाढ झाली आणि 2015 मध्ये तो 10 mm झाला आणि 2017 मध्ये 12 mm होऊन, पण त्रास काहीच नव्हता. कारण नाम जप करत असताना त्याचा त्रास काही वाटत नव्हता. पण काही दिवसांनी त्याचा त्रास वाढला आणि परमात्म्याच्या कृपेने तो 12 mm किडनी स्टोन पडला. हे माझा स्वतःचा शारीरिक लाभ. आणि वडिलाला एकदा अटॅकचा पहिला झटका आला होता, त्यावेळेस ते अकोल्याला भरती होते नारायण वाघेलाच्या दवाखान्यात. उद्या सुट्टी होणार, 8 दिवस राहिले आणि सुट्टी घेणार. बिल भरला आणि डॉक्टरने सांगितलं की मी मुंबईला जाणार आहे, उद्या तुम्ही या पेशंटला सुट्टी देऊ शकता. त्याच रात्री मी तर घरी आलो होतो, आईच होती फक्त सोबत, बाबासोबत. लगेचच 11 वाजता परमात्मा आले आणि त्याच्या अंगावर एक शेला टाकला आणि लगेच निघून गेले. बाबांनी उठले आणि सांगितलं की तू काही घाबरू नकोस, तुझा भाऊ आला म्हणून त्यांनी सांगितलं की माझ्या अंगावर शेला टाकला आणि निघून गेले. तिथून 15 मिनिटाच्याच कालावधीत त्यांना अटॅकचा पहिला झटका आला आणि त्यांचे कपडे ओले चिंब झाले असे याच्यावर. आणि आई घाबरली. कंपाऊंडरला बोलवताच लगेच त्यांनी सांगितलं की यांना असं झालं. त्यांनी सांगितलं की यांना अटॅकचा झटका आला आणि तुम्हाला यांना चांगल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागेल. एवढ्यातच डॉक्टरला फोन लावला आणि जे काही पैसे दिले होते डॉक्टरला, बिल भरला होता, डॉक्टरनी 5,000 रुपये वापिस केले आणि ॲम्ब्युलन्स बोलवून त्यांना आयकॉनमध्ये भरती केलं. रात्रीचे 11:30 वाजले होते. आई पण घाबरलेलीच होती. भरती केल्याच्या नंतर त्यांच्या पूर्ण टेस्ट केल्या गेल्या आणि पैशाची पण सोय नव्हती, कारण जेवढं डॉक्टरनी वापस दिलेले 5,000 रुपये होते फक्त. असं एवढ्या संकटातून चालत असताना संत रामपालजी महाराजांनी माझ्या वडिलाला पुनर्दान आयुष्य पुन्हा दिलं. त्याच्यात एक तीळ मात्रही शंका नाही. आणि मी घरी रात्री, मला आईचा 2 वाजता फोन आला
की बाळा उद्या कमीत कमी 60 ते 70 हजार रुपये घेऊन तू दवाखान्यात ये. एवढ्या परिस्थितीत गुजरत असताना जेवढं तर 1 रुपया नव्हता आणि लोकाला मागून सकाळी मी 30,000 रुपये घेऊन दवाखान्यात गेलो. दुसऱ्या दिवशी 6 वाजता मुंबईहून डॉक्टर आले आणि त्यांनी सांगितलं की आज आपण यांना सुट्टी घेणार आहे 24 घंट्याच्या बाद. असं वाटत होतं बिल किती होणार किती नाही याचं काही माहीत नव्हतं. ॲडव्हान्स मागत होते तर ॲडव्हान्स भरायला पैसे नव्हते. सकाळी मी 1 वाजता दवाखान्यात आलो आणि बिल बनवायच्या वेळेस सुट्टी झाली. आम्ही घराकडे निघालो. सगळ्या चाचण्या झाल्याच्या नंतर एकही टेस्ट अशी नाही आली की ज्यात काही खराबी असेल. सगळे रिपोर्ट नॉर्मल आले आणि बिल भरायला गेलो त्यावेळेस बिल विचारला. त्यांनी मला 3600 रुपये बिल सांगितला फक्त. परमात्माच्या दयाने त्यांना मी सांगितलं की सर एवढे पैसे मी नाही देऊ शकत. त्याने लगेच सांगितलं की मी 1000 रुपये कमी करतो आणि 2600 रुपये बिल भरला आणि दवाखान्यातून सुट्टी काढून आम्ही घरी आलो. हे वडिलांचा लाभ. 2001 मध्ये आईचा ॲक्सिडेंट झाला होता. ॲक्सिडेंट आई कमरत पूर्ण फ्रॅक्चर झालेली होती. 6 महिने बाजीवर पडलेली होती. 6 महिन्याच्या नंतर हळूहळू परमात्माच्या कृपेने आई पण चांगली झालेली आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती केल्यामुळे सर्वात प्रथम तर आपल्याला परमेश्वर कोण आहे आणि सद्भक्ती काय आहे, आध्यात्मिक मार्ग काय आहे याचं ज्ञान मिळालं. त्यानंतर जी आपली शारीरिक पीडा होती मुतखड्यासारखी ती सुद्धा दूर झाली. त्याचप्रमाणे आपल्या वडिलांना जो हृदयाचा अटॅक आला होता तो सुद्धा संत रामपालजी महाराजांच्या दयेने दूर झाला आणि ते एक स्वस्थ जीवन जगत आहेत. तर या अनुषंगाने जे आपले इतर बांधव आहेत किंवा नातलग आहे, आप्तेष्ट आहेत आणि जो श्रोतावर्ग आज आपल्याला बघत आहेत त्यांना आपण काय संदेश द्याल? सर, ही दास विनंती करू शकते, संदेश तर नाही देऊ शकत. तर माझी सर्वांना अशी कळकळीची विनंती आहे की त्यांनी संत रामपालजी महाराज यांचे जे काही पुस्तक आहेत, ज्ञानगंगा आहे, जगण्याचा मार्ग आहे, हे वाचून याच्यात जे काही प्रमाण आहेत की बाबा संत रामपालजी महाराज सत्संगात जे काही दाखवतात, प्रत्येक चॅनलवर काही सत्संग येतात, त्या सत्संगावर जे काही चार वेद 6 शास्त्र हे जे खोलून दाखवतात त्याच्याशी जुळवाजुळण करून अध्ययन करून हे ज्ञान प्राप्त करायला पाहिजे आणि त्यांनी जेवढ्या लवकर होईल एवढ्या लवकर संत रामपालजी महाराजांची शरण ग्रहण करायला पाहिजे. सर, जसं की तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे सत्संग हे विविध चॅनलवर येतात आणि त्यामध्ये संत रामपालजी महाराज शास्त्रांच्या आधारे अनुकूल अशी भक्ती सांगतात. तर या ज्ञानातून जर कोणा श्रोत्याला किंवा साधकाला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा किंवा नाममंत्र घ्यावायचा असेल तर ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकते? संत रामपालजी महाराजचे जे सत्संग अनेक TV चॅनलवर चालू आहेत त्याच्या खाली काही जे नंबर येतात त्या नंबरवर कॉल करून प्रत्येक जिल्ह्यात नामदान स्थळ उपलब्ध आहेत त्यांच्याशी संपर्क साधून ते गुरुदीक्षा घेऊ शकतात. सर, या नामदीक्षेसाठी किती खर्च येतो? सर, संत रामपालजी महाराजांकडून गुरुदीक्षा घेण्यासाठी 1ही रुपया खर्च लागत नाही. उलट तिथून जे काही सामग्री मिळते, पुस्तक, रक्षासूत्र, काही फोटो, हे सर्व निःशुल्क भेटतात. तिथे 1ही रुपया खर्च येत नाही. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर व्हॉट्सअप देखील